हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत की समाजामध्ये काही लोक यशस्वी होताना आपल्याला दिसतात. मग ते यशस्वी होण्यामागे रहस्य काय आहेत, कोणत्या गोष्टी त्यांच्यामध्ये दडलेल्या आहेत, त्याची माहिती आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. समाजामध्ये आपण बघतो की काही माणसं यशस्वी होतात आणि काही माणसांना यश मिळत नाही. तर यशस्वी माणसं काय करतात, ते कोणत्या गुणांमुळे यशस्वी होतात, हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण आपल्या सर्वांजवळ आहेत का? आपल्याजवळ तसे गुण नाहीत असं मानणारी माणसं सुमार दर्जाचीच राहतात आणि अपयशी होतात. खरं म्हणजे आपल्या सर्वांजवळ यशासाठी लागणारे गुण असतात. आपल्याला पाहिजे त्या पातळीपर्यंत या गुणांचा विकास आपण केला नसला तरी ते नक्कीच आपल्यामध्ये असतात. हे गुण आपल्यात आहेच हेच अनेकदा आपल्याला माहिती नसतं. परंतु जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा आपल्या कामगिरीमध्ये निश्चितच सुधारणा होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते बरं या लोकांकडे, जे यश प्राप्ती त्यांना होते त्यांच्यामध्ये? तर आपलं इप्सित साध्य करण्याची तळमळ हीच आपल्याला यशाकडे नेणारी सर्वात प्रबळ प्रेरणा असते. आत्यंतिक तळमळ हीच कार्यसिद्धीची सुरुवात असते. ज्वलंत प्रबळ इच्छा नसेल तर भव्य दिव्य असं काहीही साध्य करता येणार नाही. यशस्वी माणसांकडे दुसरा महत्त्वाचा गुण असतो तो म्हणजे बांधिलकी. ध्येयाशी एकनिष्ठता असेल तरच जिंकण्याची जिद्द निर्माण होते. क्षेत्र कोणतंही असो, हाती घेतलेल्या कामावरील निष्ठा आणि ते सर्वोत्कृष्ट असंच करण्याचा त्यांचा ध्यास, या दोन गोष्टीवर माणसाच्या जीवनाची कृतार्थता अवलंबून असते. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे यशस्वी लोकांकडे असतो तो म्हणजे जबाबदारी. एखादं काम करण्याची जेव्हा मनापासून ओढ लागते तेव्हा ते काम हे केवळ कर्तव्य न राहता इच्छापूर्तीचं समाधान देणारं आनंद निधान बनतं. जबाबदारी स्वीकारण्यामध्ये धोका असतोच, पण त्याचबरोबर संपूर्ण कामाचं उत्तरदायित्व हे तुमच्यावरच असतं. पुष्कळदा हे काही फारसं सुखावं नसतं. बहुतांश लोक आपापल्या सुरक्षित कवचात राहतात आणि कुठलीही नवी आव्हानं स्वीकारण्याऐवजी आपलं नीरस, बेचव, कंटाळवाणं स्थिर आयुष्य जगत राहतात. गोष्टी घडविण्याऐवजी गोष्टी घडण्याची वाट पाहण्यात त्यांचं आयुष्य सतत भरकटत जात असतं. जबाबदारी स्वीकारणं, आव्हानं स्वीकारणं म्हणजे आतताईपणे, अविचारीपणे वागणं नव्हे, तर डोळसपणे विचारपूर्वक धोका पत्करणं असतं. यशस्वी लोकांकडे चौथा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कठोर परिश्रम. जाता जाता सहज असं यश मिळत नसतं. त्यासाठी अंगी धडाडी लागते, चांगले गुण लागतात, खूप तयारी करावी लागते. सर्वांनाच यशस्वी व्हावंसं वाटतं, पण त्यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची वेळ देण्याची तयारी किती जणांची असते बरं? यशासाठी त्यागाची आणि स्वयंशिस्तीची गरज असते. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या किंवा क्षमतेच्या फक्त 1/4 म्हणजे 1/4 काम करतो. जी माणसं आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करतं, आणि जी मोजकीच माणसं आपल्या पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% काम करतात त्यांना जग डोक्यावर घेतं. कुठल्याही गोष्टीतील प्रावीण्य हे काही नशिबानं मिळत नसतं, तर भरपूर कष्ट आणि सराव यातून ते मिळत असतं. कठोर परिश्रम आणि अखंड सराव यामुळे माणसाच्या कामात सफाईदारपणा येतो. निसर्गाकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की निसर्ग पक्ष्यांना अन्न जरूर देतो, पण तो ते अन्न त्यांच्या घरट्यात ठेवत नाही. अन्न मिळवण्यासाठी त्यांना कष्टच करावे लागतात. काहीही सहजपणे मिळत नाही. अगदी छोटी ध्येय पूर्ण करण्यासाठीही कठोर परिश्रमांची गरज असते आणि बढाया मारण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं असतं. यशस्वी माणसांचा पाचवा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडे असतो ते म्हणजे त्यांचं चारित्र्य. जीवनमूल्य, श्रद्धा, निष्ठा आणि व्यक्तिमत्व याची बेरीज म्हणजेच माणसाचं चारित्र्य. आपल्या चारित्र्याचे प्रतिबिंब आपल्या दैनंदिन वर्तणुकीमध्ये आणि कृतीमध्ये पडत असतं. जगातील कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा
आपलं चारित्र्य जपण्याची अधिक गरज असते. यशस्वी होण्यासाठी चारित्र्याची गरज असते. चारित्र्याच्या जडणघडणीला लहानपणापासून आरंभ होत असतो. चांगलं चारित्र्य म्हणजेच यश असतं. ज्याप्रमाणे बागेतील झाड वाचवण्यासाठी त्या बागेतील माळी सतत बागेतील तण काढत असतो, त्याचप्रमाणे स्वतःमधील दोष काढून टाकून आपण आपलं चारित्र्य घडवायचं आणि विकसित करायचं असतं. त्यानंतर यशस्वी माणसांकडे महत्त्वाचा गुण असतो, तो म्हणजे सकारात्मक विश्वास. सकारात्मक विश्वास हा सकारात्मक विचारापेक्षा खूप श्रेष्ठ असतो. सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल असं निश्चितपणे वाटणं म्हणजेच सकारात्मक विश्वास. आत्मविश्वास पूर्ण मनोधारणेतून आणि पूर्ण मानसिक तयारीमुळे सकारात्मक विश्वास दृढ होतो. यशस्वी माणसाचा आणखी एक महत्त्वाचा गुण तो म्हणजे त्यांना जेवढं पगार मिळतो, जेवढा मोबदला मिळतो, त्यापेक्षा ते अधिक काम करतात. तुम्हाला कामाचा जेवढा मोबदला मिळतो त्यापेक्षा थोडं अधिक काम करण्याची तुमची तयारी आहे का? तुमच्या माहितीतले किती लोक अशा प्रकारे थोडं जास्त काम करायला तयार आहेत? फारच थोडे असतील. बहुतेक लोकांना मोबदल्या एवढंही काम करायचं नसतं. त्याशिवाय आणखी दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, त्यांना कमीत कमी काम करायचं असतं. नोकरी चालू राहावी म्हणून ते पाट्या टाकत असतात. फार थोडे लोक मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक काम करायला तयार असतात. अशा कार्यक्षम इमानदार माणसांना सगळीकडे नेहमीच मागणी असते. अशी माणसं कष्टाळूपणे काम करतात, वक्तशीर असतात आणि ती माणसं समंजस पण असतात. यशाचं रहस्य अगदी दोनच शब्दात सांगायचं म्हणजे अधिक काहीतरी करणं. यशस्वी ठरणारे लोक आवश्यक आहे ते तर करतातच, शिवाय अधिक काहीतरी करतात. ते त्यांचं कर्तव्य करून थांबत नाहीत, तर अधिक काहीतरी करतात. अजून एक महत्त्वाचा गुण या यशस्वी लोकांकडे असतो, तो म्हणजे चिकाटी. चिकाटीची जागा दुसरी कोणतीही गोष्ट घेऊ शकणार नाही. चिकाटीची जागा बुद्धिमत्ता घेऊ शकणार नाही. बुद्धिमान माणसं पण अपयशी होताना आपल्याला दिसतात. अडथळे पार करण्याची आणि दृढ निश्चयाने पुन्हा उभे राहण्याची क्षमता असेल तर यश लागतं. वचनबद्धता आणि निर्धार म्हणजे चिकाटी. काही सेकंदाच्या किंवा मिनिटांच्या कामगिरीसाठी क्रीडापटू अनेक वर्ष सराव करतात. चिकाटी हा एखाद्याने घेतलेला निर्णय असतो. जे सुरू केलं ते तडीस नेण्याची त्यांची प्रतिज्ञा असते. यशस्वी लोकांकडे अजून एक गुण असतो, तो म्हणजे त्यांना आपल्या कामगिरीचा अभिमान असतो. कारण अभिमानास्पद कामासाठी प्रयत्न आणि कठोर परिश्रमाची गरज असते. अर्थातच कुठलंही कार्य घडवल्याशिवाय घडत नाही. आपल्या कामगिरीचा अभिमान म्हणजे अहंकार नव्हे. कार्यपूर्तीतून निखळ आनंद मिळत असतो. कामाची गुणवत्ता आणि काम करणाऱ्याची गुणवत्ता यात फरक करता येत नाही. एखादं काम चांगलं केल्यामुळे वाटणारं समाधान हेच खरं बक्षीस असतं. बऱ्याच गोष्टी कशा तरी करण्यापेक्षा मोजक्याच अशा गोष्टी व्यवस्थित करणं हे अधिक चांगलं नाही का? तर अशा प्रकारे हे यशस्वी लोक आपल्या जीवनामध्ये हे गुण आत्मसात करतात आणि यशाची एक एक पायरी चढत जातात. हे काही त्यांना आकाशातून त्यांच्या पदरात पडत नाही, तर त्यासाठी ते कष्ट घेत असतात, चिकाटी बाळगत असतात. आता मी जे सगळे गुण सांगितले ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना यश मिळतं. तर आपणही का मागे राहायचं? आपणही या दृष्टीने प्रयत्न केले तर निश्चित आपल्यालाही यश मिळू शकतं. बघा प्रयत्न करू. माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.